ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुवात आहे, NRC आणि CAA हे टोटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। दाखवल्या जाते की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे असं दाखवलं जाते, परंतु त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळी ज्यांना पिंडारी म्हटलं जात होतं आणि आत्ताच्या भाषेमध्ये BJMT असं ज्याला म्हणतो, विमुक्त आणि नोमॅडिक ट्राइब्स आपण म्हणतो, त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे। आणि त्याचं कारण की ब्रिटिशाने या सगळ्यांना गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये